वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आहे शनिवार. आजचा धंदा कसा होतोय काय होतोय माहिती नाही, पण सकाळचे 2 तास होते ते. 9 वाजता 9-10 वाजता मी गाडीवर आलो होतो. 10 ते 12 वाजता मला एकही बुकिंग वाजले नाहीये. पहिले बुकिंग घेऊन आलेलो आहे आपण कोथरूड. आता बघू कोथरूडच्या पुढं काय काय वाजते काय काय नाही. आणि मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना? मीटरने जायला लागतं माहिती ना म्हणलं. पहिले बुकिंग अशाप्रमाणे कोथरूडचा ड्रॉप झालाय. कोथरूडचे पैसे दाखवले होते काहीतरी 85 रुपये ओलाला दाखवलेले आणि मीटरला झाले 95 रुपये. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते. यामधलं सजोतीकरण पण शिफ्ट करू शकतो. जे काही आलेली सगळं करून द्या. हातेवली फटाफट आपण हे करू आपण. अशा प्रकारे आपण कर्वेनगरमधनं आपण आलेलो बावधनला LMD चौकाच्या इकडं. LMD चौकाचं फेअर झाला 128 रुपये झाले. कस्टमरने एका जागाला थांबले होते दुकानामध्ये. मग ते म्हणजे 2 मिनिट थांबा फक्त बुक घ्यायचं. मग मी तिथनं बुक घेतले त्यांनी. तिथनं इथं आल्याच्यानंतर 128 फेअर झाला. 128च्या नंतर कस्टमरने स्वतःहून 140 रुपये पे केले. आता बावधनला आले. बावधनच्या नंतर कुठं जातोय काय नाही. आज तरी धंदा थोडाफार स्लॅब दिसतोय. तर आपल्यासाठी आज धंदा नाही आहे असं माहिती नाही अजून. बघू आता पुढं काय होतं रेशनवरचं. आता आपल्याला वाजली बावधनमधनं 26 किलोमीटरची उबेरला. काहीतरी 399 रुपये दाखवले त्यांनी. आणि आपण तर जाणार मीटरने, त्याच्यावर आपल्याला काही घेणं नाही. त्याच्यानंतर ही बुकिंग आहे हडपसर साईडची. आपली झालेली बुकिंग कस्टमरने इग्नोर केलेले, तर आपण केलेले कॅन्सल. मीटरने जायला लागतं माहिती ना म्हणलं. मीटरने हां मॅम, कंपल्सरी ऑनलाईनला मीटर आहे. नको कॅन्सल. चालतं. आज बघितलं, आज एक 26 किलोमीटरची वाजली ते बी ॲग्री नाही केलं. दुसरी आत्ता हिंजवडी फेज 1 वाजली होती, अमेझॉन काय तर होती. 11 किलोमीटरची बुकिंग होती, ती पण कस्टमरने कॅन्सल केली. माझ्या मागं जो बिहारी आलेला, त्या बिहारीने न मीटर टाकता घेऊन गेलेला. आता 11 किलोमीटरच्या बुकिंगला फक्त 174 रुपये द्यायला लागले. म्हणजे करायचं काय आता यांना. मेन महत्त्व जे विदाऊट मीटर करतात आहेत त्यांना काय पकडून काय सांगावं समजून की तुम्हाला परवडतं आहे का नाही. मीटरने सगळे करतात तर तुम्ही का करत नाहीत हे सगळ्यांना कळायला पाहिजे, पण करत नाहीत सगळे. आता काय करावं बघा. आजचा अख्खा दिवस फेल आहे. अजून तरी दिवस आहे, अजून अप्रूव्ह होईल नाही होईल अजून माहिती नाही. पण ट्राय चालू आहे आपलं मीटरवरच. बघू किती होते मीटरवर धंदा. आज मेन राहील परीक्षा. दादा मीटरने जायला लागतं माहिती. मीटर चालेल. किती काय OTP काय म्हणते. एक सेकंड. 8742. आपण आलो होतो बाणेरवरनं, आपलं बावधनवरनं बाणेर उचललेली. 7.5 किलोमीटरच्या घरातली होती, 7.5-8 किलोमीटरच्या. कस्टमरला पिकअप केला. कस्टमरचा ड्रॉप होण्याच्या पहिलं कस्टमर ट्रॅफिक होतं म्हणून कस्टमरचा ड्रॉप 800 मीटर पुढं होता. कस्टमरचा ड्रॉप कस्टमर अलीकडेच उतरला. फक्त 1 रुपये कमी झाला. 117 रुपये मीटरला दाखवले आणि 118 रुपये ॲपला दाखवले होते उबेरला. आता बघू पुढची कुठली पडते काय पडते. आपण तर मीटरवर जाणार आहे. मीटरचा फायदा बघून घ्या की कस्टमर दारापर्यंत बी नेत नाही. पैसे दिसतात येत ना त्यांना, ते म्हणतात जाऊ द्या इथंच सोडा म्हणतात. ते जे ट्रॅफिक बिफिक लागली, अपोजिटला लोकेशन असेल
लांबनं युटर्न असेल तर कंपल्सरी लवकर उतरतात ते आणि तुम्हाला तुमच्या लोकेशनपर्यंत बी घेऊन जाऊ देत नाही आहे. असं घडायला लागलेलं आहे. जर तुम्हाला व्यवस्थित पैसे पाहिजे असतील तर माझं म्हणणं आहे की कंटिन्यू मीटरने करा. आज धंदा कमी झाला आहे म्हणून हार नका मानू. माझं आज तेच झालेलं आहे. आज माझा प्रॉपरली कमी धंदा झालेला आहे आणि आज शनिवार आहे त्याच्यामुळे मी पण काही एवढा लोड घेतला नाही आहे. बघू ह्याच्या पुढं किती होतंय काय होतंय धंदा. माहिती काय म्हणले? मीटरने जायला लागतं माहिती आहे म्हणलं. नाही का? मीटर कंपल्सरी पैसे किती होणार? हे सजेस्टेड आहे. 17 रुपये पर किलोमीटर. रेल्वेतले 10-12 रुपयाचा इकडे तिकडे फरक पडतो. जास्त नाही ना? जास्त नाही पडणार. OTP 2974. 297